दुसरी लढत असेल धामणी वर्सेस जय हनुमान वारदोली आणि तिसरी लढत आपण पाहू शकाल कार्तिक 11 खोंड्याची वाडी आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच एकता मोपाडा ब संघ आणि शेवटची लढत असेल कलोते रेती आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल लोधिवली. असे आजचा फॉर्मॅट आपण पाहू शकाल. अगदी 8 संघ यावेळी मात्र आपल्याला खेळताना दिसतील. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर खालापूर तालुक्यातील ही स्पर्धा अगदी नावाला आली आहे आणि आमचे KTC अगदी कालची रात्र देखील अप्रतिम रित्या पार पडली. जबरदस्त क्लिअरिटी जबरदस्त क्वालिटी त्यांच्या माध्यमातून दिली जाते आणि आज आपण पाहिलं तर आजची दुसरी रात्र देखील त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं काम केलं जातं. पाहायचं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पहिली लढत पाहायला मिळतं. इथनं मात्र पुन्हा एकदा मी प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्व खेळाडू वर्गाचं इथनं मात्र या स्पर्धेच्या वतीनं सोंडाई माता चषकामध्ये आणि आता आपण सोंडाई क्रिकेट संघ चिंचकमला आयोजित या स्पर्धेमध्ये प्रकाश जोतातील नाईट रत्नी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं अगदी मनपूर्वक सतशा अगदी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू वर्गाचं मनपूर्वक स्वागत आहे. इथनं जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता इथनं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती नांदिवली टीमचा पहिला ट्रम्प कार्ड मंगेश यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. मंगेश झुगरे यावेळी पाहायला मिळतो नांदिवली टीमचा गोलंदाज. यस बघायचं अगदी पाहू शकाल वरद दिले पण नांदिवली टीम मध्ये त्याने अगदी रायगड आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगलं योगदान दिलं होतं. तब्बल आपण पाहिलं तर वरद 11 नांदिवली संघ चॅम्पियन राहिला होता आणि त्याच जर विचार केला तर त्या संघाचे पॅकर म्हटलं तर महादेवजी पिरकड आज स्वतः स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतात. यस आणि जे काही प्रेक्षक वर्ग असेल खेळाडू वर्ग आपण मॅच बघता एन्जॉय करताय. आपण रस्त्याच्या मध्ये जर आपली कुठली बाईक असेल किंवा कुठली गाडी असेल तरी ती बाजूला घ्यायची विनंती असेल प्रेक्षक वर्गाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पंचांचं ग्रीन सिग्नल ऑफिशियल पंच संजय वाघमारे आणि भरत वाघमारे पाहायला मिळतील. लेट्स प्ले 3, 2, 1 स्टार्ट. पहिला बॉल यावेळी पहा अलॉन द कार्पेटनं वाईडिश शॉट मिड ऑफला बॉल चालला आणि तिथे मात्र शतरक्षकात पहिल्या बॉलवरती आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन झालं भिंगा टीमचं. टॉस पहिल्यांदा नांदिवली संघाने जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्यांदा शतरक्षक निवडलं गेलं कारण की गोलंदाजीचे वर्चस्व आतापर्यंत मी या संघाकडे पाहिलं आणि या मैदानावरती जर विचार केला तर नांदिवली संघ अगदी या मैदानावरती चांगला खेळ त्यांचा अगदी साकारला जातो अनेक वेळा पाहिला. यावेळी पहा हा बॉल देखील यस चालला लेग स्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर पाहायला मिळेल. इट इज अ डॉट व्हाईट बॉल. यस पाहू शकाल पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल आली. दुसरा बॉल इथनं जर पाहिलं तर व्हाईट येतो आणि व्हाईटच्या मदतीने अजून एक इथनं मात्र धाव जोडली जाईल संघ अकाउंटमध्ये. आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक काढला फलंदाज संदेश वाघमारे आणि नॉन स्ट्राईक फलंदाज राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळी पहा पॅडवरती आदलला यस परंतु पंच सांगतील की बॉल थोडासा उचली घेणार दिसला. इथे मात्र पाहिजे सेफ झोन मध्ये संदेशला पाहायला मिळेल. बॉल डॉट झाला पॅडवरती आदळला. अगदी पाहिलं तर रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न राहुल करत होता. अतिघाई संकटात नाही म्हटलं जाताना परंतु तिथे डायरेक्ट हिट देखील झालं महादेव पिरकड यांच्याकडनं. परंतु आपण जर पाहिलं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग बॉल सरळ कव्हरला गेला आणि तिथे मात्र जर पाहिलं तर हा बॉल येतो डॉट. यस बॉल आतापर्यंत समाप्त झाले 2. एक बॉल वाईट पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पहा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु जर विचार केला मित्रांनो सरळ बॅटनं फटका लागत नाहीये. आपण आडव्या बॅटनं स्विच हिटचा फटका मारताय. इथे कुठेतरी आज चुका भिंगा टीम पाहायला मिळेल. ज्याच्यानं आपण संघ ओळखला जातो तो संदेश वाघमारे आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल इथनं जर पाहिलं तर आलाय. यावेळी मात्र डॉट. गोलंदाज या 3 बॉल झाले समाप्त. धापा दापटला 2. यावेळी पहा हलक्या हातानं कव्हरला क्षेत्ररक्षक बॉल चालला वाडिश लॉंग ऑफला. तिथे मात्र जबरदस्त जजमेंट अगदी सुरेख थ्रो पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट किपर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहता अगदी चांगला खेळ दाखवला जातो. या बॉलवरती आली 1 धाव. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल धावा लागल्या 3 धावा. इथं धापट लाभाती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 धावा इथून धापट लाभाती कंप्लीट झाल्यात. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं.
बघायचं यावेळी मंगेश झुगरे एक चांगला गोलंदाज आहे. हा बॉल आडव्या बॅटनं अगदी मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहा मित्रांनो, मी म्हटलं ना याच गोलंदाजानं अगदी एका मॅचमध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये आम्ही स्वतः समालोचनासाठी बसलो होतो आणि तिथे मात्र जर पाहिलं तर तब्बल 6 बॉल आणि काहीतरी 6 धावा तिथं डिफेन्स केल्या होत्या. अगदी चांगली गोलंदाजी आहे मंगेश झुगरेची. परंतु पाहू शकाल आता 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 4 धावा इथं दापटलापती लागल्या गेल्यात. अप्रतिम गोलंदाजी. हा बॉल पहा आडव्या बॅटनं अगदी चांगला फटका मारलाय, परंतु फटक्यामध्ये ताकद कमी लागली. इथे पाहायचं आहे चित्याच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडासा चुकीचा थ्रो पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण जर पाहिलं तर या 2 धावा इथं मात्र अगदी पळून काढल्या जात आहेत. शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा. पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक समाप्त झालं आणि टोटल धावा दापटलावरती लागल्या गेल्या आतापर्यंत 6 धावा. आणि त्याच दरम्यान पाहू शकाल व्यासपीठावरती आगमन झालं सन्माननीय मारुतीजी पवार. पाहता आपण कर्जत तालुक्यातील एक बुलंद आवाज, बुलंद नावाची तोफ मारुतीजी पवार यांच्या ठिकाणी आपण पाहतो तर मिनी प्रवीण दुगाडे त्यांची ओळख राहिली आहे. अगदी त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. यस, मिनी प्रवीण दुगाडे सर. आपण पाहिलं तर प्रवीण दुगाडे सर म्हटलं तर एक समालोचक, सिनियर समालोचक अगदी जर पाहिलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आमचे आदिवासी समाजातील जर आपण पाहिलं तर सन्माननीय मारुतीजी पवार. आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यातील बुलंद तोप, बुलंद आवाज. आणि आपण जर पाहिलं तर मिनी प्रवीण दुगाडे सर. अगदी त्यांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या वतीनं सोंडाई माता चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र गोलंदाज पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती नानिवली टीमचा मयूर झुगरे. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात पहा इथनं राहुल धाबा आल्या. अगदी पहिलं तर फक्त आणि फक्त 6 धाबा. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं, इथे हाणामारी होणं गरजेचं असं, परंतु गोलंदाजानं वर्चस्व दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यावेळी मयूर झुगरे. हा बॉल इथे पहा. यस यस यस, काउंटर अटॅक. आणि यावेळी पहा अगदी स्क्वेअर लेग पंचाचे बोट चालला आकाशाकडे. आणि यावेळी मात्र पहिला करारा झटका भिंगा टीमला. फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट. पहिला झटका भिंगा टीमला. झटका इथनं यंगस्टार 11 भिंगा टीमला बसला. सागर नाईक मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. संदेश वाघमारे अजूनही खेळतो. त्याच्यामध्ये क्षमता, त्याच्यामध्ये अगदी जर पाहिलं तर ताकद आहे. आणि ते फटके इथनं मात्र येतील का अगदी पाहायचा. एक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं तर या संधीचं आता इथनं सोनं करावं लागेल. आपण पाहू शकाल नानिवली संघ देखील तेवढाच दांडगा संघ. गोलंदाजीचं वर्चस्व, मी म्हटलं गोलंदाजीचं वर्चस्व गावदेवी नानिवली संघाकडे आहे. आणि ते वर्चस्व इथं मात्र दाखवत असताना अगदी पहिला गोलंदाज मंगेश झुगरेला पाहिलं, त्याला सफलता मिळाली नव्हती, परंतु गोलंदाजी काय लाजवाब फेकली होती. मात्र तिथं आपण पाहता आता मयूर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती मयूर झुगरेला पाहता पहिल्या बॉलवरती पहिला करारा झटका लावून दिला. अगदी पाहिलं तर पहिली सफलता त्याच्या नावावरती राहिली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बघायचं नवीन फलंदाज सागर नाईक. हा बॉल पहा. यस यस यस, पकडलं गेलं, पकडलं गेलं. आणि फलंदाज यावेळी पहा क्लोज इनकाउंटर येथील टीव्ही अंपायरकडे. यस, अंपायर आपला सॉफ्ट डिसिजन कळवा फक्त. बॅटला बॉल लागलाय की नाही ते चेक करणं. जर नसेल लागला तर फलंदाज बाद असेल, लागला असेल तर सेफ झोन मध्ये इथनं सागर नाईक असेल.
यस OUT आउट. अजून एक करारा झटका भिंगा टीमला आणि फलंदाज इथनं बाद होईल. सागर नाईक बॅक टू द डगआउट. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर. अंपायर घेतील त्याच्यावरती अगदी आम्ही अंमलबजावणी करू. त्यानंतर लेग बी फोरसाठी रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघ आपण आता टीव्ही अंपायरसाठी रिफर केला पंचांनी, त्यामुळे आम्ही चेक केलं आणि तिथनं मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला. परंतु ज्यावेळी आम्हाला पंच सांगतील अगदी टीव्ही अंपायरला चेक करायला, तेव्हा आम्ही चेक करणार. परंतु अगदी कोणत्याही फलंदाजाला दोन्ही संघांपैकी या ठिकाणी लेग बी फोरचे विकेटसाठी रिव्ह्यू दिला जाणार नाही याची नोंद दोन्ही संघ नाईक घ्या आणि दोन्ही संघातील खेळाडू वर्गाला विनंती करतो आपण देखील घ्यायचं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळतो मयूर, ज्याला बॅक टू बॅक दोन गडी बाद झालेत, 2 सफलता मिळाल्यात. आता बघायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय गणेश. यावेळी पहा हा बॉल सटीक लेंथ, बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र आपण बघा लाऊड अपील मध्ये आपण पाहिलं तर उत्साह भरपूर जास्त पाहायला मिळाला आणि विश्वास मात्र इथे कमी दिसतो. यस यावेळी आपण पाहू शकाल जर विचार केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सागर यंगस्टार चिंचखांबला टीम मध्ये अगदी हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि जर विचार केला तर आमचे या ठिकाणी ऑर्गनायझर आपण पाहता आज सुनील मुकणे, अगदी जर पाहिलं तर त्यांचा देखील आवडता खेळाडू. इथनं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पाहू शकाल बॉल चालला अगदी इलेक्ट्रिकच्या बाहेर, अतिरिक्त बाहेर चालला. अवांतर बॉल, वाईटचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. अगदी चांगली गोलंदाजी. मी म्हटलं मॅचच्या सुरुवातीला इथनं जर पाहिलं ना मित्रांनो तर गावदेवी नांदिवली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये मी यावर्षी तरी पाहिला 2025च्या हंगामामध्ये गोलंदाजी करत असताना. परंतु भिंगार संघ देखील तेवढा चांगला आहे, गोलंदाजी असो फलंदाजी असो. अगदी पाहिलं तर अगदी रफ अँड टफ मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पहा बॉल फटका चांगला होता, डाऊन द ग्राउंड, दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. परंतु इथे काय घडलं पहा, नशीब गांडू त्याला काय करेल पांडू. अगदी जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांमधलं ताळमेळ तुटलं होतं. गणेश असेल संदेश वाघमारे दोन्ही फलंदाज फंबल झाले होते. परंतु इथे मित्रांनो थ्रो चुकीचं झाला की जजमेंट चुकीचं झालं काहीच समजलं नाहीये. गणित तुटलं. यावेळी मात्र साकल दोरा तुटला असता. परंतु आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल येतोय डॉट. पहा बॅटचा फटका सुरेख होता, शॉट मिडलला बॉल गेला, अडवला गेला, तिथनं थ्रो केला. आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज अगदी जर पाहिलं तर कुठेतरी डेंजर झोन मध्ये अडकले होते. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु इथे यस लाईन चुकेल. हा बॉल पुन्हा एकदा वाईट. म्हणजे ओव्हरचा विचार केला तर ह्या ओव्हरमध्ये आतापर्यंत दुसरा वाईट बॉल फेकलाय मयूर झुगरेनं. आतापर्यंत पाहिलं तर 2 गडी बाद केले, चांगलं षटक राहिले. परंतु इथे जर पाहिलं तर कुठेतरी थोडासा आता बॅकफुटवरती ढकलला जाईल 2 वाईटच्या मदतीने. धावा वरती आल्यात आतापर्यंत 8 धावा, म्हणजे 2 वाईटच्या मदतीने त्या धावा इथनं खर्च केल्यात. बघायचा यावेळी पुन्हा एकदा पॅड वरती बॉल अदललाय. परंतु इथे यस हा बॉल इथनं पंच लेग बायज आहे का? यस लेग बायज. अगदी बॉल पॅडवरती अदलला. तिथनं मात्र जर पाहिलं तर एकदा अगदी चोरली गेली, स्ट्राईक रोटेट केली. आतापर्यंत विचार केला संदेशचा तर संदेश 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा त्यानं जमवल्या गेल्यात. अजूनही षटकाचा विचार केला तर षटकामध्ये बॉल शिल्लक असेल राहुल. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज मयूर झुगरे.
यावेळी पाहाचा बॉल इथं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी इथे पहा काय घडलं इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. यस धोक्याची घंटा वाजली रनआउटचा शिकार फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका भिंगा टीमला फलंदाज बाद. तर इथनं बघायचं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज इथनं एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. तर विनंती असेल भिंगार संघ आपण तयारीत राहा. अगदी फलंदाज बाद झाला त्यानंतर आपण दुसरा नवीन फलंदाज तयारीत राहायचा. उशीर करू नका. आपण लगेच डगआउट मध्ये मी विनंती करतो आपली जी काय तयारी असेल ती रेडी ठेवायची नेक्स्ट प्लेअरना आणि लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं. 3 गडी बाद झाले. धावा धापटल्यावरती आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त या ठिकाणी 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथं मात्र पाहू शकाल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला मंगेश झुगरेचं षटक त्याने धावा खर्च केल्या 6. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहिला तो म्हणजेच मयूर झुगरे त्यानं धावा खर्च केल्या 4. टोटल धावांचा विचार केला तर 3 गडी बाद 10 धावा इथं धावपटल्यावरती लागल्या यंगस्टार 11 भिंगा टीमच्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली संकल्पना आयोजकांच्या वतीनं यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आमच्या ऑर्गनायझर कमिटी दमदार आणि दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आज या मैदानावरची. गोलंदाज तयार यावेळी हरिश्चंद्र. पहिलाच बॉल उडवला लाफ केला बॉल हवेत जाईल परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. तिथे पहा एकच धाव. इथनं आता मोठे फटके मारले जातील का परंतु पहा पहिल्याच बॉलवरती उडवला. कमी ताकदीचा बॉल एलिव्हेशन कमी होतं त्या ठिकाणी जर विचार केला तर फिल्डिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सज्ज नव्हतं. बॉल सरळ जमिनीला दान होतं आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं ना तर डेफिनेटली धावा आता धावसंख्येमध्ये 1 ने भर टोटल 11 धावा इथं धावपटलावरती भिंगा टीमची आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळी पहा बॉल हवेत चालला. इथे मात्र बघायचे अजून एक करारा झटका. इथनं फलंदाज बाद होईल तो म्हणजे संदेश वाघमारे. ज्या विकेटची तलाश होती तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल आणि इथनं मात्र अगदी बॅकफूट वरती ढकलला जातोय यंगस्टार 11 भिंगार संघ. यावेळी पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला प्रदीप वाघमारे भिंगा टीमचा नौका फलंदाज. आतापर्यंत 4 गडी बाद झाले 11 धावेवरती. पहा मित्रांनो लो स्कोरिंग मॅच अगदी पाहिलं तर धावा इथनं मात्र आपण पाहता अगदी जमत नाहीयेत. यावेळी पहा राऊंड विकेटने गोलंदाजी केली जाते. बॉल चालला मिड विकेटला सिंगल कंप्लीट झाली आणि तिथनं मात्र अगदी अडवलं जातं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. इथनं मात्र नांदेड संघाच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाज आपलं वर्चस्व दाखवण्याचं काम केलं जातं. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकापासून मंगेश झुगरेने जे षटक वेगलं तिथे 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मयूर झुगरेचं षटक झालं तिथे देखील अप्रतिम. आता पहा 3 बॉल्स आहेत खेळ समाप्त झाला. हरिश्चंद्र यावेळी मात्र पहा बॉल अबेत चाललाय. इथे बघायचंय अजून एक करारा झटका आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल तो म्हणजेच अक्षय बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका भिंगा टीमला.
आतापर्यंत भिंगा टीमचे आणि मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती हरिश्चंद्र अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 2 गडी त्याने बाद केले. 4 बॉलचा इथनं मात्र खेळ समाप्त झाला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत षटकामध्ये. बघू शकाल धावा कितपर्यंत मारल्या जातील. अगदी 25-30चा आकडा तर गाठावाच लागेल भिंगा टीमला. नवीन फलंदाज आला यावेळी पहा प्रकाशच्या बॅट मध्ये फेकून दिलं, परंतु तिथे अजून एक करारा झटका. षटकातील 3रा विकेट आणि पाहू शकाल पाहिलं तर भिंगा टीमला अगदी 6वा गडी 6वा झटका. मैदानाच्या बाहेर फलंदाज यावेळी मात्र प्रकाश बॅक टू द डगआउट. इथनं मात्र धावा कशा रीतीने येतील ते महत्वाचं. अगदी पहा हा बॉल सुरेख लेंथ वरती रिलीज झाला आणि पाहता इथं षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या हरिश्चंद्रनं. अप्रतिम षटक राहिलं. आजच्या दिवसातील पहिलीच फाईट आपल्याला पाहायला मिळते आणि 10व्या धावपटलावरती आतापर्यंत पाहू शकाल 12 धावा धावपटलावरती इथं भिंगार टीमच्या लॉस ऑफ 6 विकेट. अगदी पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला जातो भिंगार संघ. पाहायचं इथं नाणेवली संघ अगदी गोलंदाजीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं नाणेवली संघाचा. अप्रतिम खेळ साकारला जातो. अजूनही स्लोगवरचं शेवटचं षटक आणि या षटकामध्ये आता इथनं बघायचं धावा कशा रीतीने येतील. मोठी धावा संख्या उभी होईल का. अगदी 15 ते 20 धावा अजून जमा करणं गरजेचं आहे तर मात्र आपण नाणेवली संघाला फाईट करू शकता. फक्त आणि फक्त 12 धावा इथनं धावपटलावरती लागल्या गेल्यात. तर यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चिराग पिरकड मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल इथनं मात्र पहा पहिल्याच बॉलवरती अगदी पाहिलं तर सरळ विकेट किपर महादेवजी पिरगड यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतो. पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि पहिलाच बॉल इथनं आपण पाहिलं तर डॉट आल्या. अगदी चांगली गोलंदाजी. कोणत्याही बाजून आपण पाहिलं तर धावा येत नाहीयेत. हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग बॉल हवेत चालला. अजून एक विकेटची तलाश. यस अजून एक करारा झटका. 7वा गडी गारद इथनं भिंगा टीमचा आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. यावेळी प्रदीप वाघमारे बॅक टू द डगआउट. पाच अजून एक गडी बाद झाला. 7 गड्यांचा मोबदला पाहायला मिळतं. आज जर पाहिलं ना राहुल तर सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज पाहता 19 फेब्रुवारी आपण पाहू शकाल. 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती आणि जगात भारी. अगदी पाहिलं तर यावेळी पहा अजून एक झेल हवेत चालले क्षेत्ररक्षक त्याखाली, परंतु इथे चुकीचं जजमेंट पाहायला मिळेल. यावेळी पहा झेल हवेत होता, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा आल्या आणि 2च्या मदतीने संघ टोटल जाऊन पोहोचला आता 14 अंकावरती. 7 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 3 बॉलचा इथनं खेळ बाकी आहे. बघायचं या 3 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर यावेळी 3 बॉलमध्ये धावा कशा रीतीने जमा केल्या जातील हेच महत्वाचं. परंतु इथं आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईकला विष्णू ज्याच्या बॅट मधून 2 धावा आल्या. झेल सुटला गेला, परंतु इथे पहा हा बॉल इथनं निर्धाव होतो. गोलंदाज आपण पाहता चिराग पिरकड एक चांगला गोलंदाज इथनं मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल पहिला डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसऱ्या बॉलवर 2 धावा आले, चौथा बॉल आपण पाहिलं तर डॉट आला. अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक आहेत. यावेळी पहा बॉल डाऊन द ग्राउंड सरळ बॅक टू द बॉलर आपण पाहिलं तर इथनं मात्र चिराग पिरकडला
चांगला एफर्ट दिला, फक्त आणि फक्त एकच धाव त्या बॉलवरती येते, एकापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तेवढा चांगला एफर्ट, तेवढा चांगला खेळ गावदेवी नानिवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल असेल, इथल्या या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. टोटल 15 धावा राहून लागल्यात आतापर्यंत. आपण पाहू शकाल भिंगार टीमच्या एकही मोठा फटका आला नाहीये. शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर नानिवली संघाच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळाला अजून एक करारा झटका, म्हणजे 8वा गडी मैदानाच्या बाहेर झाला भिंगार टीमचा आणि फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजेच समीर. यावेळी मात्र बॅक टू द डग आउट. शेवटच्या बॉलवर विकेट आलं. 24 चेंडूमध्ये धावा टोटल बनवल्या गेल्या, 15 धावा. अगदी अप्रतिम गोलंदाजी आजच्या नाईटमध्ये, आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी नानिवली संघाचे 4 ट्रम्प कार्ड पाहायला मिळाले. इथं मात्र मयूर झुगरे, मंगेश झुगरे, हरिचंद्र आणि चिराग पिरकड हे 4 गोलंदाज आजच्या रात्रीमध्ये अगदी पाहिलं तर यावेळी मात्र थैमान घालतात. 4 षटकामध्ये धावा टोटल बनल्या गेल्या 15 आणि 8 गडीतनं बाद झाले ते म्हणजे भिंगार टीमचे. विजयासाठी पाहू शकाल उत्तरार्धामध्ये गावदेवी नानिवली टीमला येणारे 24 बॉल आणि 16 धावे संख्येची गरज आहे. पाहू शकाल सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच कालची रात्र पाहिली. अगदी कोरलवाडी संघाने मजल मारली. टॉप 6 मध्ये त्या संघाने प्रवेश केला. एखाद दुसऱ्या ट्रॉफीचा तो हक्कदार ठरेल, परंतु आजच्या रात्रीमध्ये पहिलीच लढत आपण पाहिलं तर गावदेवी नानिवली संघ आपण पाहिलं तर महादेवजी पिरकड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज अगदी पाहिलं तर दमछाक मांडून ठेवली फलंदाजी. पूर्णपणे आपण पाहिलं तर दयनीय परिस्थिती पाहायला मिळाली भिंगार टीमची, परंतु इथनं आता या सर्व गोष्टी विसरून आता भिंगार टीमला अगदी कमबॅक करावं लागेल. म्हणजे 24 बॉल इथनं 16 धावा तर डिफेन्स करायचे. बघायचं काय घडतं, कोण जिंकेल कोण हरेल. अगदी पाहता आपण विजय क्रिकेटचा होईल. जिंकला तरी इतिहासच झाला पाहिजे आणि हरला तरी इतिहासच झाला पाहिजे. मित्रांनो आपण पाहता अगदी जर विचार केला तर आपण किती मॅच जिंकताय ते महत्वाचं नाहीये, आपण आपल्याकडे एक्सपिरियन्स किती आहे, आपल्याकडे अनुभव किती आहे ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते मात्र आपण दाखवत असताना नानिवली संघ अप्रतिम खेळ साकारला. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल धामणी वर्सेस जय हनुमान वारदोली. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचं. धामणी क्रिकेट संघ आणि जय हनुमान क्रिकेट संघ वारदोली आला असाल तर लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. तर जा इथनं मात्र लगेच नानिवली संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवा. बघू शकाल आपण नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला धामणी क्रिकेट संघाने त्यांना फाईट करेल तो म्हणजेच या ठिकाणी जय हनुमान वारदोली संघ. दोन्ही संघ आपण या टॉससाठी लगेच पाहित ना. धामणी संघाचा आपण पाहू शकाल कर्णधार पोहोचलाय आणि वारदोली संघ आपल्याला विनंती असेल आपण या लगेच टॉससाठी. वारदोली संघ यायचा आहे टॉससाठी. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. इथनं मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू शकाल अगदी आमचे भरतदादा वाघमारे असतील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. पहा इथनं मात्र टॉस केला जातो. दोन्ही संघामध्ये टॉस इथनं मात्र धामणी क्रिकेट संघाच्या बाजूने लागला आणि पहिल्यांदा बॅटिंग निवडली. अगदी शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. एका बाजूला जय हनुमान वारदोली आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच धामणी क्रिकेट संघ. पहा इथनं बॅटिंग निवडली आहे धामणी क्रिकेट संघाने आणि फिल्डिंगसाठी इथनं वारदोली संघाला आमंत्रित केलं गेलं. जवळ मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत, बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी नानिवली वर्सेस सिंग स्टार 11 भिंगार संघ यांच्यामध्ये पाहायला मिळेल.
तर यावेळी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इथनं मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच मंगेश झुगरे आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज महादेव पिरकड. यावेळी जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल 16 धाब्यांचं समीकरण आहे आणि क्लोज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट भिंगार संघ, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल भिंगार टीमचा दयानंद. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. 24 बॉल 16 धाबा इथं डिफेन्स करायचे आहेत. सलामीची जोडी देखील तेवढीच चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये दया जाधव, यस दया जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो भिंगार टीमचा. पहिला बॉल उत्तरार्धाचा स्पीडअप करा प्लीज. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. इथनं बघायचं काय घडतं. समोर असेल मंगेश झुगरे. पहिला बॉल यावेळी पाहायचंय अगदी सटीक लेंथ जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल तर डॉट आलाय परंतु इथनं जर विचार केला तर मित्रांनो बॅटिंग करत असताना भिंगार संघ अगदी थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. आता त्याच रीतीने गोलंदाजी करावी लागेल. धावा इथनं डिफेन्स कराव्या लागतील. अगदी पहिलं तर सर्वाधिक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सॉरी दुसरा बॉल इथनं मात्र बॉल चालला अगदी बॅकवर्ड पॉइंटला. बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती फेकून दिलं. मंगेशच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलला अगदी जाणून घेतलं आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळतो. चांगली स्थिती इथनं जर मानावी लागेल मित्रांनो पहा बॅटिंग परफॉर्मन्स देखील नानिवली संघाचा तेवढाच चांगला पाहायला मिळेल. चौकार आला 4 धावा अजूनही इथनं 12 धाब्यांची गरज आहे. यावेळी पहा बॉल आडव्या बॅटने खेचायचा होता परंतु इथे बघायचंय लाऊड अपील केलं गेलं लेग बिफोरचं परंतु बॉल पॅडवरती आदळला होता परंतु अगदी इथनं उचली बॉलला आपण पाहिली गेली. आपण पाहू शकाल दया जाधव बॉलिंग ट्रॅकवरती चांगल्या स्थितीमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये मागच्या इनिंगचा विचार केला. फर्स्ट इनिंगमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये मंगेश झुगरे गोलंदाज होता त्याने 6 धावा इथनं खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मात्र तिथनं जर जी गोलंदाजी आपण पाहता अगदी मयूर झुगरेला देखील पाहिलं. हा बॉल पाहायचा बराच वरती चाललाय बराच कालावता आणि इथे मात्र पाहायचंय बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. येतो अजून एक दमदार आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला चौकार. ते पाहिलं तर इथनं अंतिम मानला जाईल. पंचांनी डिसिजन दिला षटकार तर इथनं आपण पाहिलं तर ह्या बॉलवरती षटकार पाहायला मिळतो आणि धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. टोटल आपण पाहिलं तर आता 10 धावा इथं धावपटलावरती लागल्या गेल्या. अजूनही जर पाहिलं तर गरज 6 धाव संख्येची. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि पाहता इथनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश झुगरे अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो नानिवली संघ. पुढची मॅच तयार राहा. इथं मात्र धामणी क्रिकेट संघाने बॅटिंग निवडली आहे तर जय हनुमान वारदोली संघ आपण तयार राहायचं. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा. कोणताही उशीर करायचा नाही आहे. लगेच पुढची मॅच देखील 4 षटकांची पाहायला मिळेल. बिग फाईट. हा बॉल इथनं पहा यस सटिक लेंथ सरळ सरळ बॉल चालला अगदी इथनं मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी पाहिलं तर लेग स्टम्प मिडल स्टम्पच्या डोक्यावरनं बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. 5 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. अजूनही पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. बॉल इथनं पाहिलं तर अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. यावेळी पहा मिस टायमिंग फटका सरळ विकेट किपर आहेत त्या ठिकाणं. पहिला करारा झटका इथनं मात्र गावदेवी नानिवली संघ यावेळी मात्र पहिला झटका बसेल आणि फलंदाज इथनं मात्र मंगेश झुगरे बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका गावदेवी नानिवली टीमला.
धुवून अप्रतिम धुवून पाहायला मिळते. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश झुगरेला बाद व्हावं लागतं. इथं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र होला इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गॅस स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल एकदम पंच. यावेळी पहा अजूनही जर पाहिलं तर 6 धाब्यांची गरज आहे. आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहाल इथनं संदेश वाघमारे दुसरा ट्रम्प काढा. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केला, बॉल चालला इथं मात्र बॅकवर्ड पॉईंट आहे. तिथं मात्र जर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल तर यावेळी मात्र बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव इथनं कंप्लीट झाली आहे. यावेळी पहा फटका चांगला सरळ बॅटनं खेचला, सिंगल कंप्लीट झाली आहे. आणि इथनं पहा आपण तेवढंच अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं अगदी बाउंड्री लाईन डीप बाउंड्री लाईनला आपल्याला पाहायला मिळतं गणेश यांच्या माध्यमातून. धावा धापटलावरती टोटल लागल्या गेल्या 12 धावा धापटलावरती लागल्या. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे, अजूनही 4 धावसंख्येची गरज. इथनं बघायचं सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाले आजच्या रात्रीतील पहिलीच मॅच. परंतु आपण पाहता मित्रांनो नानिवली संघ देखील तेवढाच चांगला संघ आहे. बॅकवर्ड पॉईंटला बॉल चालला, एक यावेळी मात्र बघायचं शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातो, परंतु इथे यस यावेळी पहा चेक केलं जाईल, टीव्ही अंपायरला रेफर केलं जातं. फलंदाज इथनं मात्र बाद आहे की नक्की काय झालं, अगदी पॉपिन क्रीजच्या पलीकडे पोहोचलेत का बघावं लागेल. क्लोज एन्काउंटर, येस इट इज आउट, रन आउट पाहू शकाल. दुसरा करारा झटका नानिवली टीमला बसेल. आणि धावा धापटलावरती इथनं पाहाल तर टोटल 13 धावा धापटलावरती लागल्या गेल्या, म्हणजे अजूनही इथनं पाहिलं तर 3 धाब्यांची गरज आहे, 3 धावसंख्येची गरज यावेळी मात्र असेल नानिवली क्रिकेट संघाला. पुढची मॅच दोन्ही संघ तयारीत राहा, लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. जय हनुमान वारदोले क्रिकेट संघ. यावेळी मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर होईल तो म्हणजेच मयूर झुगरे. अजूनही फक्त 3 धाव्यांची गरज. निर्णायक विजयासाठी पाहिलं तर गावदेवी नानिवली टीमला. यावेळी पाहायचं तर नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अजूनही 3 धाव्यांची गरज आहे आणि 3 धावा इथनं बघायचा. संदेश वाघमरे हा बॉल अतिरिक्त उंचीचा पाहायला मिळेल, अपटी बार पाहिला आणि इथनं मात्र बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय, परंतु हा बॉल इथनं पंचांनी दिला वाईट बॉल इथनं घोषित केला जातो. संघाची धावसंख्या 1 ने भर जाऊन पोहोचले तर 14 अंकावरती अजूनही 2 धाव्यांची गरज आहे. अडबा बॅटनं इथे पहा येस पॉपिन क्रीजच्या आतमध्ये अगदी सुखरूपा फलंदाज, त्यामुळे नाबाद असेल. बॉल इथं आपण पाहिलं तर
आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. संदेश वाघमारेचे बॉल आतापर्यंत समाप्त झाले 4. अजून इथनं षटकातील 2 बॉल आहेत आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 2 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे पहा मित्रांनो, मॅच मध्ये अगदी औपचारिकता जरूर राहिली आहे, परंतु जर इथनं विचार केला तर आता यावेळी पहा षटकारानं सामना संपवला. फलंदाज मयूरनं जबरदस्त. विश ऑल द बेस्ट, हार्दिक अभिनंदन. इथनं मात्र आपण पाहिलं तर गावदेवी नानिवली क्रिकेट संघ आणि गोड शुभेच्छा या स्पर्धेत आपण पाहिलं तर यंगस्टार 11 भिंगार ब संघाला असतील. चांगला एफर्ट दिला, मात्र 5 इथनं अपयश आलं. अगदी पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली आणि यावेळी मात्र सामना सोडावा लागतो भिंगार टीमला. शुभेच्छा असेल दोन्ही संघाला. इथनं जर पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ विश ऑल द बेस्ट. पुढची मॅच जे हनुमान वारदोलीन त्यांना फाईट करेल तो म्हणजेच धामणी क्रिकेट संघ. धामणी संघ आपल्याला विनंती असेल आपण लगेच डगआउट मध्ये या. दोन्ही संघाचे 12th मॅन 12 प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेच या.